मित्रांनो नमस्कार. कदम ग्रुप फॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा तुतीची झाडाचं कटिंग केलेलं आहे. हे असं कटिंग करून या फोका अशा वर ठेवलं जातं बियाण्यासाठी. या अशा मोठ्या पानाची बिवणची तुती आहे. या अशी तुती असते आणि या फोका अशा ठेवल्या जातात कटिंगसाठी बियाण्यासाठी. याला सगळं कट करून जमत नाही. आणि जे जुनं कट केलेलं आहे हे दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे जुनं पहिलं कट केलेलं आहे आणि त्याच्यातून ही वरनं ही केलेलं आहे. तर याच्या बुरशीनाशक वगैरे मारायला लागतं खाली बुडक्यात ज्यावेळेस कट होईल त्यावेळेस. आणि मग त्याच्या असे सर्व फोका जातात. मग ह्या फोका परत बियाण्यासाठी यूज होतात. अशा क्वालिटीमध्ये असते तुती. ही पानं अशी बघा पानं. ये बघा एक पान. याला माझं V1 एकदम बेस्टमध्ये हायटेडमध्ये. आणि जे कट केलेल्या फोका असतात त्या अशा म्हणजे काय खराब काय चांगल्या त्या फक्त ते बियाण्यासाठी चांगल्या सरळ फोका काढल्या जातात. ज्याला डोळे जास्त असतात अशी. ही तुतीची कटिंग केल्यानंतर सरळ एका रेषेत दिसलं पाहिजे. तर मित्रांनो तुतीची लागवड करताना 4 फुटा सरी घाला किंवा 4.5ची घातली चालते. आम्ही 4ची घालतो आणि 4 फुटानंतर 2 फुटावर लागवड करायची. बघू शकताय ड्रीप वगैरे पाणी कमी असेल ड्रीप केली तरी चालते. तर त्याचं उत्पादन असं चांगलं निघणार तुम्हाला सांगतो. आणि जर आपण तसंच जर पुढे जाऊन बघितलं तर ही दिसते का ज्वारीगत ही याचं श्रीकृष्ण आहे. लय खायला चांगलं जनावरांना आणि कणा वाढते. 5 वर्ष टिकते एकदा का. आपलं मल्टी कटिंग आहे. हे श्रीकृष्णाचं बियाणे इथं टाकलेलं आहे. श्रीकृष्ण घास एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये असतोय. इकडे पता दिसतो इकडे जरा. आणि तुतीचंच ही चालू आहे कटिंग हातनं काढायचं. श्रीकृष्ण जरी लागला तरी संपर्क करू शकता. अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये 1 गुंठ रान लागवड होती. कवळं शेळी पालनासाठी खायला एक नंबर श्रीकृष्ण.